तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये. भाषा किती आत्मसात तो करू शकेल, त्याचा किती भाषेचा लोट टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल. तो लोट टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही. आणि म्हणून 5वीपर्यंत हिंदी भाषेचा संबंधीचा हट्ट सरकारने सोडावा. त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुझं जे काही करायचं असेल ते 5वीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेतील. त्याला आमचा विरोध नाही. माझ्या मते या सगळ्यांचा आग्रह जो आहे तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये. 5वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. हिंदी देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याग ठरवायचं कारण नाही. पण हे जरी खरं असलं तर मुलांचा एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल, त्याचा किती भाषेचा लोट टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल. तो लोट टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही. आणि म्हणून 5वीपर्यंत हिंदी भाषेचा संबंधीचा हट्ट सरकारने सोडावा. त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुझं जे काही करायचं असेल ते 5वीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेतील. त्याला आमचा विरोध नाही. पण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलत आहेत त्याचा ठाकरे बंधू त्याचे मी स्टेटमेंट आता बघितलं ते काही चुकीचं नाही. त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको आहे या दोन्ही गोष्टी सांगितले. आणि त्यामुळं त्या निमित्तानं महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील, भूमिका घेत असतील तर ते मातृभाषेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट. राज ठाकरे साहेबांनी 6 तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे. सर्वपक्षीय लोकांना नेत्यांना बोलवलेले, तुमची काय भूमिका राहणार? मला आता तुम्ही सांगताय, आम्हाला काही कुणी सांगितले नाही. हा विषय कुणी एकटा राजकीय पक्ष सामूहिक निर्णय घेऊ शकत नाही. त्याने असंही सांगितलं असं मी ऐकलं की आम्ही अन्य पक्षांशी बोलणार त्यांना बोलून द्या, बोलल्याच्या नंतर चर्चा करू. आमचा अप्रोच निगेटिव्ह नाही. साहेब, पाटणमधील पाटणकर गट बीजेपीमध्ये गेलाय. इकडे शशिकांत शिंदे साहेब आपल्याबरोबर नेहमी असतात. त्यांच्यावर आपण काही मोठी जबाबदारी देणार का? कारण गेले काही दिवस तशी चर्चा सुरू आहे. भाकरी पिळवण्याची बघूया, चर्चा चालू आहे. साहेब, भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी एक स्टेटस ठेवलं होतं, दिव्यात तेल हे जळायच्या आधी घालतात, दिवा विजल्यावर घालत नाहीत, अशा प्रकारचे एक स्टेटस ठेवलं आणि त्याच्यावर आता ते नाराज असल्याची चर्चा सुरू. माहिती मला भास्कर जाधव हे जवळून माहिती विचाराची स्पष्टता आहे. एखाद्या गोष्टीवरून नाराजी असते आहे का नाही मला माहिती. पण भास्कर जाधव यांचं योगदान विधिमंडळात उत्तम आहे. ते प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करतात हा आमचा अनुभव आहे. आणि ते एखाद्या गोष्टी राबवली असतील पण तत्व ते कधी सोडणार नाही. परवा शिवसेनेची उद्धव सेनेची बैठक झाली, त्यामध्ये जिल्हा प्रमुख सांगितले की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पक्षचिन्हावर लढणार आहे किंवा स्वतंत्र लढणार आहे. दुसरीकडे महायुतीनं एकत्र लढण्याची तयारी केली. तशी महाविकास आघाडीची भूमिका आणखी स्पष्ट नाही. महाविकास आघाडीची या संदर्भात आम्ही एकत्र बसायचं चर्चा केली. दिवस नक्की नाही पण कदाचित 30 तारखेला आमची बैठक तुमची विधानसभा केली.
आणि 30 तारखेला आमची बैठक होण्याची शक्यता आहे. कन्फर्म अजून नाही, पण बैठक घ्यायची आणि एकत्रित निर्णय घ्यावा या संबंधीचा विचार आमच्या पुढे आहे. साहेब, माळेगाव कारखान्यात दणदणीत विजय झाला 21-1. काय त्याचा जल्लोष खूप मोठा महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रात तो महाराष्ट्रात झाला. अच्छा, साहेब, याच्या आधी सुद्धा तो कारखाना आज ज्यांच्या हातात आहे त्यांच्याच हातात. त्याच्यात काही वेगळं काही चित्र नव्हतं. साहेब, मुंबई